कोणार्क, अपना शहर अपनी बातें। माधवी ताई नाईक, महिला मोर्चा उपाध्यक्ष वर्षा ताई, महिला मोर्चा सचिव मनीषा ताई, आपले प्रदीप सर जिल्हाध्यक्ष, माजी महापौर मीना ताई, त्याच्यानंतर मीना सोंडे ताई उपाध्यक्ष, आणि येथे बसलेल्या सर्व माझ्या भगिनी सगळ्यांचं स्वागत करून आज आपण या ठिकाणी खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत। आपण ज्या काही बचत गटाच्या फक्त आपल्याला माहिती आहे की आपण 10 महिला जमायचं, पैसे भरायचे, त्याच्यानंतर त्याचा काही आपण जास्त उपयोग करत नाही, परंतु आपले आदरणीय सन्माननीय मोदीजी यांनी आपल्याला ज्या काही सुविधा दिलेल्या आहेत, सर्वात जास्त महिलांसाठी योजना आलेल्या आहेत, तर त्या योजनांचा फायदा आपल्याला सर्व महिलांना मिळावा, त्यासाठी हा बचत गट महिलांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आता आपल्याकडे जे मान्यवर आलेले ते आपल्याला बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल आणि आजपर्यंत आपण काय केलं नाही ते आपल्याला समजवतील। त्याचा फायदा आपण प्रत्येकाने घ्यावा, यासाठीच आपले सन्माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी ह्या काही योजना, ज्या योजना दिलेल्या आहेत त्यांचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे। तर सर्वप्रथम आपले जिल्हा उल्हासनगरमध्ये आज शक्तिवंदन अभियानाअंतर्गत जागतिक महिला दिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला। काय सांगाल, कशा प्रकारचा कार्यक्रम होता आणि आपण कशा प्रकारे महिलांना मार्गदर्शन केलं? शक्तिवंदन कार्यक्रम हा भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय स्तरावरून आलेला कार्यक्रम आहे। केवळ महिला दिनासाठीच नाही तर एकूणच मोदीजींनी महिलांना ज्या पद्धतीने सक्षम केलेला आहे, स्वावलंबी केलेला आहे, त्याचा सन्मान वर्षभर व्हावा याकरताची ही योजना आहे। शक्तिवंदन कार्यक्रमामध्ये बचत गटांच्या माध्यमातून स्वावलंबी आणि सक्षम झालेल्या महिला आणि त्यांच्या लीडर्स या सगळ्यांचा सन्मान आणि त्यांचं एकत्रीकरण असं ह्या कार्यक्रमाचं स्वरूप होतं। उल्हासनगर शहरामध्ये बचत गटांचं खूप मोठं जाळं आहे। भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सगळ्याच कार्यकर्त्या आणि इथल्या ज्या काही नेत्या आहेत त्या सगळ्यांनी बचत गटांच्या माध्यमातून महिलांचं खूप मोठं संघटन इथे उभं केलेलं आहे आणि त्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आजच्या या कार्यक्रमाला जवळजवळ 750 ते 1000 महिला इथे उपस्थित झालेल्या होत्या। भारतीय जनता पक्षाच्या आमच्या इथल्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा लताताई पगारे, त्यांची पूर्ण टीम आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे पदाधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करते की त्यांनी हा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी केलेला आहे आणि या सगळ्या कार्यक्रमाची माहिती मोदी ॲपच्या माध्यमातून मोदीजींपर्यंत पोहोचणार आहे आणि मला खात्री आहे की मोदीजी देखील या सगळ्यांचं निश्चितपणे कौतुक करतील। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।